नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीची समाजशास्त्राची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. इतिहासाची प्रश्नपत्रिका आहे. प्रश्न पहिला अ. कंसातील योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा. गुप्त राजघराण्याच्या संस्थापकाचे नाव श्रीगुप्त असे होते. राजा सिमुख हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता. पाणिनी या व्याकरणकाराने लिहिलेला अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. चौथं, चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कापडाला भारतात चिनानशुक असे नाव होते. ब प्रश्न आहे, जोड्या जुळवा. रत्नावली हर्षवर्धन, मेघदूत कालिदास, नाट्यशास्त्र भरतमुनी आणि सिंग चीनचा सम्राट. टिपा लिहा. दुसरा प्रश्न आहे, दुसरा चंद्रगुप्त. समुद्रगुप्ताचा मुलगा दुसरा चंद्रगुप्त याने गुप्तांचे साम्राज्य वायव्येकडे वाढवले. त्याने माळवा, गुजरात व सौराष्ट्र जिंकले. आपली मुलगी प्रभावती हिचा रुद्रसेनाशी विवाह करून देऊन वाकाटक सत्तेशी संबंध जोडले. त्याने दिल्लीजवळ महशैली येथे उभारलेला लोहस्तंभ आज 1500 वर्षे होऊनही गंजलेला नाही. त्याच्याच काळात चीनहून भारतात आलेल्या श्वतिहान या बौद्ध भिक्खूने त्याच्या उत्कृष्ट राज्यव्यवस्थेचे वर्णन आपल्या प्रवास वर्णनात लिहून ठेवले आहे. दुसरा आहे, वाकाटक राजघराणे. पहिला प्रवरसेन या राजाने माळवा व गुजरातपासून कोल्हापूरपर्यंत राज्यविस्तार केला. हरिसेन याचा मंत्री वराहदेव याने अजिंठा येथील 16व्या क्रमांकाचे लेणे खोदवून घेतले. वाकाटक राजघराण्याचे संस्थापक विंध्यशक्ती हे होते. दुसरा प्रवरसेन याने महाराष्ट्री हा प्राकृत भाषेत सेतुबंध ग्रंथाची रचना केली. याच काळात कालिदासाने मेघदूत काव्याची रचना केली. गणित आणि खगोलशास्त्र. 1 ते 9 आणि 0 या संख्यांचा वापर एकम, दहम अशा स्थानानुसार अंकांची किंमत बदलते. आर्यभट्टाने आपल्या आर्यभट्टीय या ग्रंथात गणिताची सूत्रे दिली आहेत. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे त्याने सांगितले. वराहमिहिर याने पंचसिद्धांतिका या ग्रंथात खगोलशास्त्रीय सिद्धांत मांडले आहेत. ब्रह्मगुप्ताच्या ग्रंथाचे अरबी भाषेत रूपांतर झाले आहे. ब प्रश्न, मुझिरीस या बंदरातून कोणत्या वस्तूंची निर्यात होत असे? मुझिरीस हे केरळच्या किनारपट्टीवरील कोचीन जवळील महत्त्वाचे बंदर होते. या बंदरातून मसाल्याचे पदार्थ, मोती, मौल्यवान रत्ने इत्यादी वस्तूंची इटलीमधील रोम आणि पश्चिमेकडील देशात निर्यात होत असे. आता संगम किंवा त्याला संगम साहित्य म्हणजे काय? दक्षिण भारतात विद्वान साहित्यिकांच्या सभा वेगवेगळ्या कालखंडात भरवल्या गेल्या. या सभांना संगम असे म्हणतात. या सभांमध्ये विद्वानांच्या चर्चा होऊन जी साहित्य निर्मिती झाली त्याला संगम साहित्य असे म्हणतात. तामिळ भाषेतील या संगम साहित्यातून दक्षिण भारतातील प्राचीन काळातील राजकीय व सामाजिक जीवनांची माहिती मिळते. प्राचीन भारतातील श्रीलंका व भारत यांच्यातील संबंध स्पष्ट करा. प्राचीन भारत व श्रीलंका यांच्यात धार्मिक व व्यापारी संबंध घनिष्ठ होते. 1. श्रीलंकेतील मोती आणि मौल्यवान वस्तूंना भारतात मोठी मागणी होती. सम्राट अशोकाने आपल्या मुलामुलीला बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी श्रीलंकेत पाठवले होते. 3. सिगिरिया लेण्यातील भित्तिचित्रशैलीवर अजिंठ्याच्या
चित्रशैलीचा प्रभाव जाणवतो. श्रीलंकेतील महावंश व दीपवंश या ग्रंथात दोन्ही देशातील संबंधांची माहिती वाचावयास मिळते. नागरिकशास्त्राचा प्रश्नपत्रिका आहे. प्रश्न 3, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. दर 5 वर्षांनी महानगरपालिकेच्या निवडणुका होतात. एका वाक्यात उत्तरे लिहा. नगर परिषदेची ऐच्छिक कामे म्हणजे काय? नगर परिषदेला कराव्या लागणाऱ्या आवश्यक कामांव्यतिरिक्त जनतेला अधिक चांगल्या सेवा सुविधा मिळाव्यात म्हणून नगर परिषद अन्य जी काही कामे करते त्या कामांना नगर परिषदेची ऐच्छिक कामे असे म्हणतात. कोणत्या आपत्तींची पूर्वसूचना आपल्याला मिळू शकते? चक्रीवादळ, पूर, त्सुनामी, मुसळधार पाऊस व उष्णतेची लाट यासारख्या आपत्तींची पूर्वसूचना आपल्याला मिळू शकते. पुढचा क प्रश्न, ग्रामसभेच्या कार्यातील महिलांचा सहभाग स्पष्ट करा. ग्रामसभेच्या बैठकीपूर्वी गावातील महिलांची सभा होते. या बैठकीत गावातील महिलांना आपले प्रश्न मांडण्याची तसेच मोकळेपणाने चर्चा करण्याची संधी मिळते. पिण्याचे पाणी, दारूबंदी, इंधन, आरोग्य इत्यादी समस्यांबाबत महिला ग्रामसभेत प्रभावीपणे आपली मते मांडतात. त्या समस्या सोडविण्याविषयी उपायही सुचवतात. ग्रामसभा ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवू शकते. खेड्यांमध्ये न मिळणाऱ्या अशा कोणत्या सोयी शहरांमध्ये मिळतात? 1. उद्योग आणि व्यवसायाच्या संधी. 2. वाढते सेवा क्षेत्र. 3. मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असणारा रोजगार. 4. मनोरंजनाची विविध साधने, कला आणि साहित्य यांच्या सोयी, वाहतुकीच्या विविध सोयी. या सोयी खेड्यांमध्ये न मिळता शहरांमध्ये मिळतात. जिल्हा न्यायाधीशाची कामे लिहा. जिल्ह्यातील वेगवेगळ्या खटल्यांची सुनावणी करणे व अंतिम निर्णय देणे, तंटे सोडवून संघर्षाचे वेळीच निराकरण करतो. भूगोल. अचूक पर्यायांसमोर बरोबर अशी आपल्याला खूण करायची आहे. पुढील कोणत्या प्राण्याचा माल वाहून नेण्यासाठी वापर केला जातो? शेळी, घोडा, गाई. तर घोड्याचा वापर होतो. अमोलची आई पापड लोणची विकते. हा व्यवसाय कोणता? हा तृतीयक व्यवसाय आहे. नावे लिहा. ताजमहालाच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेला खडक हा संगमरवर. काही प्राथमिक शेती म्हणजे प्राथमिक व्यवसाय शेती, मासेमारी, पशुपालन इत्यादी. पुढील विधाने तपासा. अयोग्य विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा. परिपक्व मृदेच्या निर्मितीसाठी खूप कमी काळ लागतो. हे विधान अयोग्य आहे. परिपक्व मृदेच्या निर्मितीसाठी खूप मोठा काळ लागतो. खनिज तेल भूपृष्ठाखाली अथवा सागर तळाखाली जमिनीत सापडते. हे विधान बरोबर आहे म्हणजे योग्य आहे. त्याच्यामुळे हे दुरुस्त करायची गरज नाही. प्रश्न 5, एका वाक्यात उत्तरे लिहा. शिलावरण कशाचे बनलेले आहे? शिलावरण खडक व माती यांचे बनलेले आहे. शेती व्यवसायातील महत्त्वाचे नैसर्गिक संसाधन कोणते? मृदा ही शेती व्यवसायातील महत्त्वाचे नैसर्गिक संसाधन होय. मृदा म्हणजे माती. शेतीसाठी आपल्याला माती आवश्यक असते म्हणून ते नैसर्गिक संसाधन आहे. विकसित देशात कोणत्या व्यवसायात मनुष्यबळ प्रमाण सर्वाधिक कार्यरत असते? विकसित देशात तृतीयक व्यवसायात मनुष्यबळ प्रमाण सर्वाधिक कार्यरत असते. गाळाचे खडक. गाळाचे खडक टिपा लिहायचे आपल्याला तिथं. गाळाचे खडक हे पाणी, वारा किंवा हिमनदीमुळे वाहून आलेल्या गाळापासून तयार होतात. हा गाळ थरांमध्ये साचतो. दीर्घ काळानंतर दाब व उष्णतेमुळे कठीण होऊन खडक बनतात. यामध्ये जीवाश्म आढळू शकतात. उदाहरणार्थ वाळूचा दगड किंवा चुनखडी. तृतीयक व्यवसाय. प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायांना व द्वितीयक व्यवसायांना पूरक स्वरूपाच्या सेवा देणाऱ्या व्यवसायांना तृतीयक व्यवसाय म्हणतात. दूध, दूध पावडर, श्रीखंड इत्यादी मालाची वाहतूक किंवा मालाची विक्री इत्यादी व्यवसाय जे आहेत ते तृतीयक व्यवसाय आहेत. प्रश्न 6, थोडक्यात उत्तरे लिहा. हिऱ्याची निर्मिती प्रक्रियेविषयी माहिती लिहा. दगडी कोळसा या मूळ स्तरित खडकावर प्रचंड दाब पडल्याने
तसेच अतिउष्णतेमुळे त्यांचे रूपांतरण होते. 2. दगडी कोळशाच्या रूपांतरणामुळे हिरा हा रूपांतरित खडक निर्माण होतो. जमिनीचा वापर कसा केला जातो? मृदा, खनिजे, वनस्पती, पाण्याची उपलब्धता, हवामान व भौगोलिक रचना इत्यादी घटकांना अनुसरून जमिनीचा वापर केला जातो. म्हणजेच इतर नैसर्गिक संसाधनांच्या उपलब्धतेनुसार जमिनीचा वापर केला जातो. ऊर्जा साधनांची गरज काय? दैनंदिन उपयोगांसाठी ऊर्जा साधनांची गरज असते. 2. स्वयंपाकासाठी, पाणी गरम करण्यासाठी, उद्योगांसाठी, वाहने चालवण्यासाठी इत्यादी अनेक कारणांसाठी ऊर्जा साधनांची गरज असते. तर इथं हा नकाशा दिलेला आहे आणि त्याच्यावरनं प्रश्नांची उत्तरं विचारलेली आहेत. अरबी समुद्रातील खनिज तेल क्षेत्राचे नाव काय? अरबी समुद्रातील खनिज तेल क्षेत्राचे नाव मुंबई हाय होय. 2. मोठ्या प्रमाणावर कोळसा क्षेत्र असलेल्या 2 राज्यांची नावे सांगा. मोठ्या प्रमाणावर कोळसा क्षेत्र असलेल्या 2 राज्यांची नावं आहेत झारखंड आणि छत्तीसगड. आणि तिसरा प्रश्न आहे, गोदावरी नदीच्या खोऱ्यात कोणते खनिज साठे आढळतात? गोदावरी नदीच्या खोऱ्यात मॅंगनीज, तांबे, बॉक्साईट, कोळसा इत्यादी खनिजांचे खनिज साठे आढळतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.